तर मित्रांनो इकडं बघा पालखी तिसगाव. तर आहे मित्रांनो, परत भेटलो आपण एक नवीन ब्लॉग मध्ये. तुमचं स्वागत करत आहोत ना. आता चाललो आपण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची पालखी एकविरा आईची तिसगाव. तर आता आपण तिकडे चालले आहो ना. माझ्या जोडीला इथल्या घोटचा मित्र नांदपचं पण आहे भावांनो. बोला आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा, गावदेवी गावदेवी माते की जय शिवराय. चला चला मित्रांनो, आता पुढे भेटू आपण डायरेक्ट तिसगाव मधील. तुम्हाला दाखवतो पालखी आपली कशी सजली. तर फायनली मित्रांनो तिसगाव मधून आलेलो आहे. आता तुम्हाला इथलं कार्यक्रम दाखवतो, व्हिडिओ मधून टिकून राहा. सर्वात मोठी मानाची पालखी, त्याच्या जोडीला एक फोटो काढण्याचा वेगळाच आनंद असतो. बाकीचा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिसाई आईचं मंदिर कसं एकदम भक्त इथं आलेत. एकदम हा एक इथला आनंद वेगळाच आहे. सर्व भक्तजन तुम्ही बघू शकता व्हिडिओ मधून किती आनंद घेत आहे. आणि एक मानाच्या पालखीची ओढ आहे ती सगळ्या पोरांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतच. तर मित्रांनो माऊलीच्या मंदिरात आलेलं आहे. तिथला एक परिसर एकदम वेगळाच आनंदात होऊन गेलेला आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता पोरा कशी बसलेत. आता आराम घेतात, नंतर चालायचं आहे. घंटा वाजव ना थोडा. तर मित्रांनो तुम्ही माऊलीचं आजचं एक रूप बघू शकता. एक वेगळाच आज माऊलीकडे बघून आनंद होतोय चेहऱ्यावरती आपल्या. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो इकडे बघा माऊलीचे किती भक्त लाईनीत उभे आहेत. एक त्यांना ओढ लागलेली आहे. आपल्या मंचामध्ये आपण पाहतोय, आपण सातत्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीज व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवत आपण शेअर करत असतो. कारण त्याच्या मागे भरपूर त्यांची मेहनत. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या लव्याला फोटो काढायचा होता, तर लव्या आता खुश झालेला आहे. तर मित्रांनो माऊलीची एक अप्रतिम फ्रेम बनवलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. आणि एक सुंदर असा घोडा सजवलेला आहे, त्याच्यावरती एक नंबर अशी आईची प्रिंट काढलेली आहे. तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता एक वारकऱ्यांशिवाय काही असं कोणताच कार्यक्रम पार पाडला जात नाही. एक मानाची पालखी आता तिसाई मंदिराच्या इथे गाभाऱ्यात आलेलं आहे. तर एक नंदी आल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पालखीला एक वेगळेच रूप आलेलं आहे. जय जय महादेव महादेव जय 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 जय. तर मित्रांनो इकडे बघू शकता हा जल्लोष कसा पालखी पोचल्यानंतर हा जल्लोष घेतलेला आहे. मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकता माऊलीची पालखी आता तिसाई मंदिरात आलेली आहे. तर काय एक एंट्री झालेली आहे व्हिडिओमध्ये बघा.
आता आम्हाला दुसरं काही काम नाही. जाम नाचा, खूप नाचा, कमी घ्यावंच नका, माघार घ्यावं तर मित्रांनो पालखी निघालेली आहे. आता इकडं बघा आपलं मित्र पण भेटलेलं आहे. हा? कडक आहे, कडक नाही, नरम नरम. जाऊ दे मग, कडक म्हणजे कडक. उदो उदो धन्यवाद 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 बाबा. जातीचा लातन. आमचा सुरत दादा आलेला आहे आणि मुलाखत घेतो भारतीय भाऊची. मित्रांनो आमच्या देवरूंचा मावशीचा बऱ्या राहुल दादा पाटील एकदम कॉमेडी रील्स बनवतो. तुम्हाला माहिती आहे कसा धिंगाणा घातले रील्सवर. तर आपला भाऊ भेटलेला आहे. काय आनंद भाऊ? आनंद तर भरपूर आहे आणि एवढी आपली सगळी पिवली 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 कलरची आवडी लोक झाल्या म्हणजे आवरा म्हणजे बरं वाटतं ना. ते म्हणजे दिल माझं ना असं मन मन फार भरून आले, भरून म्हणजे जाम भरून आले. एखादी शायरी होऊ दे ना भाऊ. एकच बोलेन लग्न कशाबद्दल बोलू पण त्या म्हणजे लग्नाबद्दल तू बोलू. बोलशील तसं. आत्ताची पोरात ना आत्ताची पोरा एका गर्लफ्रेंड भेटली ना गर्लफ्रेंड तिच्या माझं अशी कुठल्यासारखी लागतात ना यांना कोणी मला दोन टायमाला घास पण भेटायचे. अरे पण हाताला पण पाहिजे ना भाऊ. अरे भेटायला पाहिजे ना. असं काय नाही भेटायला पाहिजे. पण माझं काय म्हणणं माहिती आहे यांच्या मागे फिरायच्यापेक्षा ना कामाधंद्याच्या मागे फिरा. हा पुरं पण फिरायला पाहिजे म्हणजे कामधंद्याच्या जोडीला फिरा नक्की. कामाधंद्याच्या जोडीला का कामाला जायला लागेल. कामाला झालंच पाहिजे ना. कामाला गेलं पोटाकडची भरशील. पोटा चावून गाऊन. हा नको 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 नको. चला मित्रांनो आम्ही कॉमेडी केली. सिरियस नका घ्या, आमची भांगर कटी कटी होती. भाऊ सुरज दादा भेटले. मला अगोदर माहित असतं ना तू यानंच तुझी सोयपाणी केली ती तुझी अटी काहीतरी आता घास तू आणलास. इकडे दोघांचं मती नाही हो ना आपण. माझं जवळ पडते ते. हा दोघांच्या मधी नाही आपला. मग बाकी कसं काय सुटबीट झालं का नाही? शूटबीट आता म्हणजे शूटबीट घेतलं, नाचलो बिचलो धिंगाणा त्याला. तुला माहिती आहे लय कवरा पाहिजे. लय बेकार. चल ना तू पण नाचायला. चल आता नाचू आता मग काय. चल आता सुरत दादाला नाचवत कधी. आपला टॉपचा लॉगर आहे मुंबईचा, मुलाखतीचा बादशाह. नाही रे भाई आपण- प्रेम हा. आता जाऊ आपण मित्रांनो आपलं बोलक्या बावल्याचा खेळ दाखवतो. तो भाऊ भेटलेला आहे आपल्याला. तात्या बिंचूचं जे असं हे दाखवतो भाऊ. काय नाव आहे? यशपाल भंडारी. आणि माझा डायलॉग फेमस आहे. मी बोललो तर माझा तोंड दिसत आहे आणि माझा तात्या विंचूचा आवाज पण. कुबड्या कुबड्या मला बाबा चमत्कार कडे घेऊन चल. लक्षा कपरा मला तिसगावच्या पालखीला जायचंय आणि तिथे म्हणायचंय ओम भगभुगी भागोदरी पद्मासे ओम भट स्वाहा. टाल्या टाल्या टाल्या. अजून आहे का मित्रांनो इकडे बघा कलाकार आपला एक नंबर डायरेक्ट लाईव्ह मधून दाखवला. तर मित्रांनो इकडे केतन दादा आहे आणि ते सगळे इथं आपले आगरी कोली आणि अनेक जातीचे बांधव इथं आलेले आहेत. अनेक कलाकारांना ते प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक कलाकाराचा एक सत्कार करतात आणि एखाद्या माणसाचा एकदम इच्छा वाढत जाते अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ही ताई आहे, त्यांनी आणि या भाऊनी फुल प्रत्येक एक पण कलाकार सोडला नाही. कारण त्यांना माहिती आहे आज आपला माणूस पुढे जाण्यासाठी आपणच प्रोत्साहन केलं पाहिजे. केतन दादा आहे आपल्या समोर. मित्रांनो इकडे बघा आपल्या पालखीला एक म्हणजे अप्रतिम कलाकार त्याने असं बँड वाजवला आणि सगळी एकदम नाचली. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर ते भाऊ कुठले आहे त्यांना विचारतो. भाऊ कुठले आहेत तुम्ही? कल्याणचं. कोणतं गाव? तर कसा वाटला तुम्हाला वाजून? काय आनंद भेटला? हा हौशी कलाकार आहेत. हौशी कलाकार म्हणजे प्रत्येक कलाकार येतो आपल्या हौशीसाठी. पूर्ण कलाकारांची हौस भेटली म्हणजे एकदम अजून. धन्यवाद भाऊ. चला बाय बाय. आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा, काकाच्या द्या ना काकाच्या. मी निघालो तुम्ही येता का? तर मित्रांनो इकडं बघा पालखी तिसगाव कसा घोडा बिडा आपला सजवले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता. चला माऊली, आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा.
जय उदो उदो लाइक करो शेयर करो भाऊ को ब्लॉग के एक नंबर बनवले भाऊ सुनी चल बाबा करा 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 हात करा हात करा हात करा हात करा करा. तर मित्रांनो इकडं बघा एक म्हणजे टी शर्ट घेतले आणि सगळ्यांना गमचे घ्यायचे आणि म्हणून इकडं गर्दी घातली या दुकानात न्यावाली नाक्यावर बघू चला काय दुकान आहे तिथं गम हा इकडं बघ गमच्या घ्यायला. तर मित्रांनो इकडं गमच्या घ्यायला ही गर्दी घातलेली आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला आधी आणायला काय रे होतं मित्रांनो इकडं बघा मामाच्या धंद्यासाठी आले आणि गमचे घेतलं. साखली घ्याव का साखली बांधायला म्हणजे या सगळं इथं नंदींचा आपला भेटत नंदी सजवाला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता. धन्यवाद बाबा धन्यवाद 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 बाबा धन्यवाद दादा. 4 शर्ती मारल्यान का 4 शर्ती मारल्यान 2000 रुपये कमवून आले भाऊस. इकडं बघा इकडं बघा. तर मित्रांनो इकडं पायनॅपलचा रस आहे म्हणजे आपल्या भाषणकांचा अननस अननसाचा ज्यूस प्यायला आम्ही थांबले. बाकीची पोरं पण आहे ती पुरं आले त्याही पिल्ले काही काही 2-2 गालाचा बिल्ल्यान आपला बनीलचा 2-2 हा ओके ओके सांगोरचा काय 4 पिल्ले तुम्ही एकच बिल्ले. चला मित्रांनो या आपण आता ज्यूस प्याव्या बघू आपल्याला किती ज्यूस देतात. किधर आहे नाही डायरेक्ट नको गालासन दे भाऊ. तो भाऊ कुठं गेला त्याने आवाज दिला तर हा प्यातानी दाखवायचे नसतं डीट लागेल. कोपऱ्यान जाऊन बसले या ना दुसरं पण प्या लाजू नका. कोणाकडून त्यांच्याकडून दरवर्षी सेवा असते भाऊकडनं हे का भाऊ काय नाव आहे तुमचा हा तर किती वर्षापासून सेवा करता पालखीची हा काय वाटतं पालखीची सेवा करून खूपच आनंद होतो. आता अशी सेवा करायची मुक आम्हाला मिळाला म्हणजे चला दादा हिरवा ज्यूस आम्हाला पण काम आलो. तर मित्रांनो आता आम्ही चाललो हिरवा ज्यूस प्यायला. आला आला हिरवा ज्यूस पाहिजे हिरवा ज्यूस रंगपंचमीचा नाही ना. चर्च मित्रांनो ही सेवा तुम्ही बघू शकता हा एक प्रेम आहे. असंच प्रेम राहू दे प्रत्येकाने एकमेकांवरती असंच प्रेम करत राहा याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. असंच मराठी माणसांनी एकमेकांना असंच सपोर्ट केला पाहिजे आणि हीच एक एकी आहे आपल्या आगरी कोळी समाज आणि इतर समाज झालं. इथं प्रत्येक जातीचा माणूस आलेला आहे इथे कोणता भेदभाव केला जात नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ना असंच प्रेम राहू दे. चला मित्रांनो बाय बाय पुढे चाललो. आई माऊलीचा आई माऊलीचा माझ्या एकविराईचा छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या रिक्षान 2-3 बॉक्स टाका आपण पाण्याची सोय या भाऊनी केलेली आहे. भाऊ आपल्या रिक्षा टाक आपण पोरांना रस्त्याला द्यायला भेटतील म्हणजे न्यावालीचं का पाण्याची हा जा 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 ओके घ्या बघा ही सोय बघा प्रेम बघा भावाचा. मित्रांनो तुम्ही इथल्या बघू शकता अख्खा रस्ता पिवळाच झालेला आहे. तिकडं बघा ना पाणी 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 घ्या पाण्याच्या बाटल्या. अख्खा रस्ता मित्रांनो पिवळा झालेला आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. मित्रांनो चला माऊली पुढे चला चला माऊली पाणी बिनी पाहिजे का ओके. यो आपला साहिल खान म्हणजे रोहित
अरे ह्यो लवेश बऱ्याच वेळेला भेटला म्हणजे बऱ्याच वेळ दिसलं तर नव्हतं. निघालो तुम्ही येता का? घे पास घे सगळं दिसत. अरे मोठी ना मजा घे. हे पाणी बिनी कोणला पाहिजे का? पाणी 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 हे घ्या रे कोणला पाणी पाहिजे. माऊली जावाला आला वाटतं. चला जावाला आला. मित्रांनो इकडे बघू शकता आपण पालेगावला आलेले आनंद सागर. आता इथं आपलं जेवणाची एक चांगली व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येकाने जेवणाचा थोडा प्रसादाचा लाभ घ्यावा हीच सगळ्या भक्तांची विनंती आहे. चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आनंद सागर रिसॉर्ट आहे. गेटातले आता सगळी पोरं आतून चाललेत. मित्रांनो पालखीचा पालखीचा अध्यक्ष संकेत दादा आणि त्यांना अशी आपले सगळ्या गावोगावची मुलं एकत्र बघून आनंद भेटतो. त्यांचा हेच चेहऱ्यावरचा आनंद सांगतो. काय बोलाल दादा, काय आनंद आहे? खूप आनंद आहे. माझ्या भावाला जास्त आनंद आहे. तर आपला रील स्टार सॅम आता आपला एकदम वाढायचं काम करतोय. या बाकी व्यवस्थित जमले दादाला. नाही बाकी जमतो. तर मित्रांनो इकडे बघू शकता रिसॉर्ट मध्ये एक चांगली अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. थँक्यू. नाही इकडे आपले मायमाऊलीले सुद्धा आहेत. हा शर्ती ना आज नाही मधीन शिरलं का रे. तर मित्रांनो इकडे बघू शकता चांगलं असं पाय सुजलेलं दिसतं भाऊ उलटा झोपले. हा आराम चालू आहे आराम. तर मित्रांनो माऊलीच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आपल्या दुपारचं जिथे जेवण होतं तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पालखीचं प्रस्थान आणि काय आनंद तर तुम्ही बघू शकता. मंडळाने एक चांगली अशी जेवणाची व्यवस्था केली ना. प्रत्येक मुलाला पाहिजे एवढं मन भरून भूक लागलेली.
मन भरून जेवण वगैरे झालं. आता लाख लाख शुभेच्छा का. धन्यवाद. आता सगळी निघाली पुढच्या वाटचालीस, म्हणजे आपला संध्याकाळी आता जिथं वस्ती आहे तिथल्या डायरेक्ट वांगणीला वस्ती आहे, तर आता तिथे निघलेत सगळे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. ही सगळी आता गँग निघली बाहेर, आता एक 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 निघत चालले, बाकीचे मागे आहेत. चला आपण पुढे जाऊ आता. चला, पालखी आपली पालेगाववरून निघालेली आहे, तर आता फुल पुढं आलेली आहे ना, सगळी पब्लिक अशी एकत्र झालेली आहे. तुम्हाला दाखवतो, म्हणजे आता सगळी कशी धावत आली आणि बाबा तो एन्जॉयमेंट बघा. इकडं बघा मित्रांनो, इकडं बघा कशी धावत आली आहेत. आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा आनंद बघा. ये धावा, ये कुत्रा पण धावतो बघ. चला चला, पालखी आली. मित्रांनो आनंद बघू शकता जवळून. आंब्याच्या झाडावर आणि त्यात लक्षण ठेवले. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती पालखीला गर्दी आहे. अजून बरीच यायची आहे, तोपर्यंत आपण इथं थांबून राहू. इकडे बघा माऊलीची मूर्ती सुद्धा आलेली आहे, एकदम अप्रतिम प्रतिमा बनवलेली आहे. मित्रांनो व्हिडिओमधून बघत राहा, प्रत्येक मुलगा आपल्या व्हिडिओमधून आला पाहिजे, एक पण नाही राहिलं पाहिजे. माऊलीचं भक्त आहेत सगळं. घोषणा दे आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा. आयलो मित्रांनो, इकडे डीजे चालले ना, डीजेच्या याच्यावरती नाचत चाललेत सगळी. हा हे नाचा, चला नाचा नाचा. मित्रांनो हे संपत नाही. हे पालखीचं दृश्य तुम्ही बघू शकता. शर्ती ना का. हा चला चला, मग भाई सगळी दिसतात, त्यासाठी इथं थांबले आहो. आहे तू पण आहेस. आई माऊलीचा. ए चातीगार, तोरीशी चातीगार. चला रे माऊली चला. एवढी येऊ दे ना, तेवढी कशी घेशील घ्याव ना भाई, तू टेन्शन नको घ्याव. पॉज करून घ्यायची काय. चला चला. कुठल्या गावची. आपी. ओके. कुठल्या गावची. मुरबाड. मुरबाडगड. वसतकर. ओके. तुम्ही कुठलं. तुम्ही पालघर. वरप. शेजारी शेजारी. माऊली कुठलं. पालघर. कुठलं. मुरबाड. दसई मार्ग.
कुठलं भावांनो? हा कोसला का? गेरसा कोसला. तुम्ही कुठलं भावांनो? नाही कोटा बोलायचं नाही. कुठलं भाऊ? लोणाड का? मावशीची माझी तिकडं घरात. जय आई माऊलीचा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साखर पाहिजे. बाबा बाबा आपली गोडसे गँग आलेली आहे. आई माऊलीचा जय. आयलो एकविरेला का मार्केट जाम करून ठेवले. आपली पालखी आली पालखीसाठी. हा पिंपलास कयाच कया गावचं? पिंपलगर. कुठलं दादूस? द्वारलीच. हा आप भी समजा ना रामजा. कुठलं दादूस? सफेद गॉगल पालघर. आलं आलं. भावा कुठलं? बदलापूर. भिवंडी. 4 चकड्यांना अंतर टाकलेलं आहे. तर मित्रांनो ही गाडी मागे राहिलेली आणि डाव्या साईडून चाल. कुठला गाव? मुरबाड वास्सा. भाऊस कुठलं? ओके धावा धावा अजून 5. योका टॉन बांधून चालले असा. साहिल कांचा गॉगल लावून आले भाऊस. कुठलं गावचं? अरे आपला यो पण आलेला आहे घोडा. हा कांचा गाव? ओके ओके भावा. कयाच माहित आहे आपला गोट्टचा. गोट्टची आका आहे ना आमची. जेव्हा कसा लाजत लाजत चालले दिसला व्हिडिओ मध्ये. लाजू नको बाळा. एक आला कॅसांच्या वरती गॉगल लावून. चला 5 चला. तकलेत वाटत. गाव कुठला गाव? चिंचपाडा. लक्ष आलता दोघा. चिंचपाडा लक्ष हिंदकेसरी भाजी. ओके ओके. कुठलं भावा? हा कांचा गाव? ओके. चॅनल आपलाच मामनोलचा. मामनोलचा का? कुठला र? दिस पण नाही. शापूर शापूर. अरे शाताव कामाला जातात बाया तसं घातली. हा जाण्या पाटील माझ्या भातचा मामास. मित्रांनो आता पुढचा तुम्ही व्ह्यूज बघू शकता. कसा एकदम सगळा पिवला झाले. व्हिडिओमध्ये टिकून राहा. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर ना मित्रांनो आता मी इथून जातो कारण काल दुपारी उठलेलं तिथून अजून झोपलो नाही. आज आपला वाढदिवस होता पण मी त्याला सुद्धा व्हॅल्यू दिली नाही वाढदिवसाला. कारण आपली एक पालखी होती आणि एक आपल्याला म्हणजे ओढ होती आपली. एवढी मुलं येतात वेगवेगळ्या लांबून परिसरातून ना ते आपल्या पालखीला जातात. आपली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी म्हणजे मानाची पालखी आणि अनेक पालख्या निघतात. म्हणजे प्रत्येक आपली एक मुलं निघतात ते भक्तीनेच निघतात. तर मला एक माझा वाढदिवसाच्या निमित्त मी पालखीला आलो
तो एक वेगळाच आनंद होता. पण आपल्याला काही गोष्टी घरदाराच्या पण थोड्याशा अशा बघायला लागतात ना, थोडं प्रॉब्लेम्स असतात ना. प्लस आपलं आहे व्हिडिओ बनवतो ते एडिट करायला पूर्ण रात्र जातं ना, जागरण चालूच असतं. तर आता परवा दिवशी पण मी इथली मशाची बनवलेली, त्याला पण 2-3 दिवस गेलं. आणि त्याच्या आधी सिद्धगडाला नुसतं जागरण म्हणजे शरीराची पण पावर पाहिजे. तर मी बघू अजून 2 दिवस आराम करतो आणि नंतर येण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. माझ्यावरती जे आता इथे आलो पूर्ण एवढं मित्रपरिवार भेटला, माझ्यावरती एकदम प्रेम केलं त्याही, म्हणजे प्रेमाने जोडीला राहिलं पूर्ण दिवसभर. एकदम चांगला प्रतिसाद दिला आपल्या व्हिडिओला सुद्धा ना. माझा पण म्हणजे त्यांना आभार आहे ना. बाकीची पोरा गेले आणि तेवढी व्हिडिओमध्ये नाही बसू शकत, जेवढी भेटली तेवढी घेतली. तर मित्रांनो चला, काय बोलाल, कसा गेला आजचा आनंद? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. चला मित्रांनो, परत एकदा तुम्हाला बाय बाय बोलतो. आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. चला बाय बाय. सांभाळून जा भावांनो, एकमेकांची काळजी घ्या. चला असं पुढं चला.